मधला आणि एक वंडर बॉय ओम या ठिकाणी दाखल झालाय. अगदी जसा संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेतला अगदी लगेचच आपली एक स्पर्धा कॅन्सल करून दुसऱ्या आपल्या या फेरीसाठी तो या ठिकाणी दाखल झालाय. इथे मात्र अजून एक दर्जेदार फटका पाहायला मिळतो. या शेवटच्या बॉल वरती या ओव्हर मधला तिसरा चौकार पाहायला मिळतोय. यस थँक्यू. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर यज्ञेश्वर दाखल झाले आहेत. धावा थोडेशा आता मला वाटतं कमी उरल्यात कारण 13 धावा ऑनबोर्ड जमा झाल्यात. 3 धावांची अजूनही गरज आहे. विजयासाठी 3 धावांचं असं आव्हान आहे. पाहूया इथे काही मिरॅकल पाहायला मिळेल का. इथे काही करिश्मा गोलंदाजी मधून यज्ञेश्वर दाखवतात की आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडवरती आपण वैभव यांना पाहतोय. त्यांच्या माध्यमातून एक चौकार पाहिला, एक सिंगल पाहिली आहे आणि दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. पहिला बॉल यज्ञेश्वर ओव्हर द विकेटनं स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र लेग बुफेवरचा नियम या मॅच मध्ये आपल्याला मिळणार नाहीये. त्यामुळे या बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगल पाहायला मिळतीये. आता मात्र 2 धाब्यांची गरज आहे. अमर बॅटिंग मार्क वरती आहे. विजयाचा षटकार, चौकार की सिंगल न स्ट्राईक रोटेशन त्याच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळत आहेत. हा बॉल पुनश्च एकदा फेकावा लागणार आहे. स्कोर लेवल इथून मात्र वाईड बॉल पाहायला मिळतोय. चला जशी मॅच संपेल नेक्स्ट मॅच दोन्ही संघ जे आहेत त्यांनी तयार राहायचं. एकीकडे शिवगर्जना सौंदळकरवाडी तांबाणे आणि वेदा 11 कारशिंगे यांच्या माध्यमातून सकाळ सत्रामध्ये बहारदार खेळ आपण पाहिला. दुसऱ्या फेरीसाठी हे संघ पात्र ठरलेत. इथे मात्र एक सिंगल आणि विजयी धाव विजयाच्या या ठिकाणी शिल्पकार ठरतोय टीम विठ्ठल रखमाई दांडेवाडी अणसुरे. आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॉलिंग करत असताना 3 विकेट आणि 1 धाव फक्त खर्च केली आणि बॅटिंग करत असताना देखील वैयक्तिक 5 धावा ज्यांनी नॉट आउट मारल्यात मिस्टर वैभव ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. चला मिस्टर वैभव या आपला सामनावीरचा किताब आपण घेऊन तदनंतर मात्र आपण तंबूच्या दिशेने परतायचंय. मी शिवाजी दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण वैभव यांना त्या ठिकाणी सन्मानित करायचंय. चला दुसऱ्या फेरीसाठी आपण दोन्ही संघांना आणि एकूण 10 संघांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देऊया. टॉस का बॉक्स मध्ये वैभव यांना या ठिकाणी सामनावीराचं जे चषक आहे ते या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. मी शिवाजी दादांना विनंती करतो की ऑलराऊंडर प्रदर्शनसाठी अणसुरे गावचा सुपर डुपर स्टार मिस्टर वैभव यांना या ठिकाणी सामनावीराचा किताब प्रदान करायचा आहे. यानंतर दुपार सत्रामध्ये युट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं नवलाई देवी चषक 2026 आणि आयोजक सन्माननीय शिवाजीदादा पालेकर यांच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीचे सामने आपल्या समोर प्रेझेंट होत आहेत आणि दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यासाठी मी विनंती करतो श्री नरेंद्र कामतेकर सर यांना. यानंतर लगेचच बीसीसी देऊळवाडी आणि साई 11 कुंभवणे. चला टॉस साठी या. चला टॉस साठी लगेचच यायचंय. चला दुसऱ्या फेरीतील प्रत्येक सामना हा प्रत्येकी 2 ओव्हरचा असेल. 2 षटकांची मॅच असेल. पॉवर प्ले नसणारा याचं देखील नोंद घ्यायचे. नवीन बॉल प्रत्येक इनिंगला तुम्हाला मिळतील आणि दोन्ही संघातील 12व्या खेळाडूला विनंती आहे की आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आणि नेक्स्ट मॅच ब गटामधून बीसीसी देऊळवाडी आणि साई 11 बाणेवाडी कुंभवडे. चला टॉस साठी या.
चला 2 ओव्हरची मॅच आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळी 2 ओव्हरच्या 3 ओव्हरच्या मॅच असतात खऱ्या अर्थी मी म्हणेन हा एक सट्टा क्रिकेटमध्ये छातमध्ये पाहायला मिळतोय कारण अगदी परिपूर्ण खेळ तितकासा होत नाही त्यामुळे तुमचे सुरुवातीचे अगदी 2 ते 3 मोहरे जर मैदानाच्या आतमध्ये चालले ना तर मात्र काम तुमचं बनत असतं अगदी ज्या प्रमाणे आपण पत्त्यांच्या खेळामध्ये तुमचे हुकमाचे एक्के चालले तर तुमचा डाव जिंकता येतो इथे देखील तसंच आहे 2 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त सुरुवातीचे तुमचे प्रमुख खेळाडू यांचं कशा पद्धतीनं खेळ केला जातोय त्याच्याकडे तुमचं संपूर्ण मॅचचं रिझल्ट अवलंबून असतो मॅचला होते सुरुवात जिथे मात्र बॅटिंग करणारा संघ आहे वेदा 11 कारशिंगे त्यांच्या विपक्षात शिवगर्जना सौंदरकरवाडी तांबाणे गोलंदाजी मार्क वरती थँक्यू धन्यवाद अगदी पहिल्याच चेंडूवरती आपण जर पाहिलं तर विकेट येताना पाहिले 2 षटकांची मॅच असेल एका बाजूला संघ खेळताना पाहायला मिळतोय सौंदरकरवाडी तामाणे दुसऱ्या बाजूला वेदायन कालशिंगे असा संघ खेळताना पाहायला मिळतो पहिल्याच चेंडूवरती विकेट गमावलाय मागच्या मॅच मध्ये दोन्ही बॅटरने चांगली कामगिरी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला निलेशच्या नावावरती एक विकेट आलाय अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी असेल आपण जर पाहिलं तर 2 षटकांची ही मॅच आपण पाहतोय नवलादेवी चषक 2026 हा महासंग्राम आपल्या भेटीला आलाय शिवाजी दादा पालेकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा अगदी 6 महिने या देखील स्पर्धेची चर्चा रंगताना आपण पाहिली आहे चला घाई करा एका दिवसामध्ये आपणास ही स्पर्धा कव्हर करायची आहे आतापर्यंत सर्वांचं सहकार्य महत्वाचं राहिले या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा बॉल प्रथम आलाय अगदी आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर केलाय अगदी त्या ठिकाणी प्रोडक्शन नाहीये बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात पहिल्या चेंडूवरती विकेट त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर 2 धावा येताना पाहिलं दुसऱ्या बाजूला जर चांगली गोलंदाजी अगदी कुणाला होताना मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळते 2 षटकांची मॅच आहे दोन्ही संघांनी आपला आपण जर पाहिलं तर प्रत्येकी एक सामना प्रत्येकी जिंकलाय दुसऱ्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर कोण जिंकणार हा सामना अजून एक मोठा फटका तर आलाय प्रॉपर टायमिंग नाही झालाय अगदी दुसऱ्या देखील विकेटचं पतन गॉल थँक्यू धन्यवाद न्यू बॅटर दाखल झालाय दिनेश धाव फलक जर पाहिलं तर
फक्त 2 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. अजून एक प्रॉपर टायमिंग पुन्हा एकदा नाही झालाय. तिसऱ्या विकेटचं पतन होतंय आणि नक्कीच 3 कॅच पकडण्याचा कारनामा या खेळाडूच्या नावावरती झालाय. क्षेत्ररक्षण क्रिकेटची जमेची बाजू आहे हे मात्र दाखवून दिलंय. गॉन. थँक्यू. अगदी नक्कीच 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक जर पाहिलं तर फक्त 2 धावा. अगदी समोरच्या बाजूने आक्रमण निलेशच्या माध्यमातून केलं जात आहे. न्यू बॅटर प्रवीण आलाय. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला भेदून जातो. चेंडू सीमारेषा पार आलाय. चौकार. थँक्यू. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिलेच 4 चेंडू कुणाला आपण पाहिले तर निलेशच्या नावावरती राहिले असं आपण म्हणूया. त्याच्यानंतर या चेंडूवरती चौकार आलाय आणि नक्कीच चांगली बॅटिंग आता मात्र होताना आपणास पाहायला मिळते. बॅटची एज आणि 4थ्या विकेटचं पतन झालंय. अगदी आजच्या दिवसाची सर्वात चांगलं षटक याच्या नावावरती राहिले ज्याचं नाव आहे निलेश. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिला खेळाडू ठरलाय त्या षटकामध्ये. दुपारच्या सत्रामध्ये 4 विकेट मिळवणारा पहिला खेळाडू निलेशच्या नावावरती हे षटक राहिलंय. चला घाई करा. कुठच्याही प्रकारची टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये. आता मात्र समोरच्या बाजूने अगदी बॅटिंग करणारा संघ वेदा 11 कारशिंगे हा संघ बॅटिंग करतोय. अगदी अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. समोरच्या बाजूने तेजस अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मागच्या षटकामध्ये अगदी समोरच्या बाजूने विकेट जात होते ते मात्र पाहत होता. आता मात्र त्याच्याकडे स्ट्राईक आहे. काही कमालीची कामगिरी करेल का? कारण का अगदी 21 धाव संख्या जरी बनवली तरी सुद्धा एक चांगली धावसंख्या होऊ शकते. परंतु धावफलक जर पाहिले तर फक्त आतापर्यंत 6 वरती जाऊन पोहोचले. जगदीश आलाय. पहिला चेंडू वाईट येतो म्हणजेच आपण जर म्हटलं जातं ना की कुठेतरी खराब लाईन मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळते. आणि नक्कीच 1 धाव आले. धावफलक जर पाहिले तर वधारलंय आणि 7 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी चांगली गोलंदाजी पहिल्याच सत्रामध्ये म्हणूया पहिल्या षटकामध्ये राहिल्या. हाफ ट्रॅकर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न परंतु अजून एक झेल ड्रॉप होतोय. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. ज्या ठिकाणी अगदी फलंदाज बाद झाला असता त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. त्याच्या नावावरती 2 धावा जातील. डावखुऱ्यात बॅटर चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्याने आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी खेळलाय. परंतु आता संघ दबावाखाली असताना कशा पद्धतीची अगदी खेळी करतोय हे देखील महत्वाचं आहे. कारण का दबावाखाली जो खेळतो ना तो नक्कीच इतिहास घडवतो असं आपण म्हणूया. अजून एक फटका तर सजवलाय या ठिकाणी. आता मात्र पुन्हा एकदा चुकी होते. फेकी देखील केली जाते. बघता बघता पुन्हा एकदा 2 धावा. अगदी पहिल्या षटकापासून विचार केला तर कारशिंगे संघाची संघर्षमय कहाणी राहिली आहे. परंतु 2 अगदी झेल ड्रॉप होताना आपण पाहतोय. आणि 4 चेंडू कशा पद्धतीचे फेस केले जातील कारण का धावांची गरज आहे क्रिकेटमध्ये. एका एका धावाला खूप महत्व आहे कुणाल. आणि
आता मात्र अगदी रडार मध्ये त्याला मात्र भेदून दिलंय. 6 धावांसाठी आलाय षटकार. चला थँक्यू. लगातार 2 झेल ड्रॉप केल्याच्या नंतर अगदी त्या संधीचं सोनं करतोय असं आपण म्हणूया. अजून एक फटका चांगला पाहायला मिळाला. सुकी पुन्हा एकदा झाली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल. 2 धावा बघता बघता कंप्लीट, म्हणजेच मागच्या 4 चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 12 धाव संख्या येताना पाहिली आहे आणि आपल्या संघासाठी एक एक धाव महत्वाची आहे. धाव फलक जर पाहिलं तर 19. विकेट किपर सांगतोय की अगदी ज्याच्या बॅट मधून धावा येतात त्याला मात्र स्ट्राईक वरती आणायचं नाही आहे. परंतु ठीक आहे, क्रिकेटचा भाग आहे. आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी होते समोरच्या बाजूने आणि त्याच पद्धतीची बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. खेराब अगदी त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर एकाच धावेची मोहर लागते. धाव फलक जर पाहिलं तर फक्त 20 धावा. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू महत्वाचा असेल, कारण का एकाला चेंडू चांगला टाकायचा, दुसऱ्याला त्याच्यावरती धावा बनवायच्यात. आणि हे तर मित्रांनो खरं क्रिकेट आहे. आपण जर पाहिलं तर धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शेवटचा बॉल. चांगली लाईन आणि लेंथ पिक करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. डॉट बॉल आलाय, माफ करा रनआउट आहे. आणि धावा बनवायच्या त्या 12 चेंडू म्हणजे 2 षटकामध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. किती 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आपण पाहतोय नवलादेवी चषक 2026 चा हा महासंग्राम आपल्या भेटीला आलाय आणि नक्कीच देखणी स्पर्धा आपण पाहतो. गेल्या वर्षी ही स्पर्धा आपण चंदनसार नगरीमध्ये म्हणजेच तपस्या या मैदानामध्ये पाहिली. यावर्षी आम्ही मैदान बदललंय आणि चांगलं मैदान आपण पाहतोय. शिरगाव मैदान आपण पाहतोय. अगदी शिवाजी पालेकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा
अगदी नक्कीच याची डोळा आपण पाहिला. सर्व गुण संपन्न असा या टुर्नामेंटचा सोहळा आपण पाहतोय. चला घाई करा, विनंती असेल नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. ऑफिशियल पंच आपण देखील ताकीद द्यायची आहे. 12 मध्ये 21 धावांची आवश्यकता, 2 षटकांची मॅच. अगदी पहिली बॅटिंग करताना कारशिंगे हा संघ 20 पर्यंत थांबलाय. 21 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. आणि आपण जर पाहिलं तर एका बाजूला प्रशांत, दुसऱ्या बाजूला हर्षल. पहिला बॉल हाफ ट्रेकर चेंडू, त्याच्यावरती प्रहार केलाय. चेंडू बघता बघता सीमारेषा पार आलाय. पहिल्याच चेंडूवरती षटकार. चला थँक्यू. पहिल्या चेंडूवरती षटकार आपण पाहिला. अजून एक खराब चेंडू आपणास पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 7. अजूनही आपण जर पाहिलं तर 14 धाव्यांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 14 धावा या मॅच मध्ये. आता मात्र आपण जर पाहिलं ना तर अगदी दुसऱ्या बाजूने देखील बॅटिंग चांगली केली जाते, कारण का गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर एक धाव आली. पुन्हा एकदा कट केलाय. थर्ड मॅनला चुकी होते, चुकीला माफी नाही आहे. चेंडू बघता बघता या ठिकाणी फील्ड झालाय. दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट होताना आपण पाहतोय. माफ करा, 3 धावा. नक्कीच अगदीच धावफलक जर पाहिलं तर 10 या आकड्यावरती. अजूनही 11. 2 बॉल झाले सर. चांगली बॅटिंग होते. मैदानाच्या आतमध्ये प्रशांतच्या माध्यमातून एक षटकार पहिल्या चेंडूवरती आला आणि समीकरण थोडंसं सोपं केले, परंतु दुसऱ्या बाजूने देखील मी सुद्धा काही कमी पावसाळे नाही बघितले असं मात्र दाखवतोय. नयनच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर वाईड, नंतर 3 धावा आणि आता मात्र डॉट बॉल आलाय. ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल का हा प्रश्न मात्र मध्ये असेल. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आता मात्र नयन कुठेतरी हवी होताना आपण या मॅच मध्ये पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज, विकेटच्या मागे 1-2. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय. पहिल्या विकेटचं पतन गॉन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज, विकेटच्या मागे 1-2. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय. पहिल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज, विकेटच्या मागे 1-2. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय. थँक्यू. न्यू बॅटर दाखल होतोय जगदीश. पुढचा बॉल अगदी कट केलाय, परंतु कोणतीही धाव या ठिकाणी नाही मिळणार, कारण का अगदी फील्ड होतोय चेंडू. धाव फलक जर पाहिलं तर 10 या आकड्यावरती आतापर्यंत 5 चेंडू समाप्त झालेत आणि 7 मध्ये बनवायचे त्या 11 धावा. असं पहिल्याच चेंडूवरती षटकार आल्याच्या नंतर समीकरण सोपं झालं होतं, परंतु अगदी नयन मात्र स्वतःला सिद्ध केले या मॅच मध्ये. अगदी कमबॅक करतोय.
पुन्हा एकदा कट केलाय, लाजबाब देखना स्ट्रोक आपण पाहतोय, फील्ड होतोय तदवर 2 धावा. आता मात्र चुकी होते, चुकीला माफी नाही आहे आणि धावफलक जर पाहिलं तर 12 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चला थोडी घाई करा मित्रांनो. सहा चेंडू 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चला ऑफिशियल पंच आपण ताकीद द्यायची आहे, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची देखील नोंद घ्या. 6 मध्ये 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोण जिंकणार हा सामना? एका बाजूला आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांचा आतापर्यंत खेळ चांगला राहिला. वैभव आलाय 6 मध्ये. आपल्या संघासाठी ही मॅच स्वतःच्या नावावरती करेल का? दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग होते. पहिला बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लाजबाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला सामना रंगताना आपणास पाहायला मिळतोय. डॉट बॉलला आतमध्ये अजूनही समोरच्या बाजूने एखादा डॉट बॉल, दुसऱ्या बाजूने एखादा मोठा फटका. हा क्रिकेटचा रंगणारा थरार आपल्या भेटीला आलाय. अगदी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा वैभव, फटका तर सजवलाय, लाजबाब, धम्माल, बेमिसाल, कमाल, सिक्सर. फटका तर सजवलाय, लाजबाब, धम्माल, बेमिसाल, कमाल, सिक्सर. थँक्यू. मी सुरुवातीला सांगितलं, एक मोठा फटका, दुसऱ्या बाजूला एक डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती मला वाटतं षटकार आलाय. अजूनही या मॅच मध्ये 4 मध्ये 3 धावांची आवश्यकता. मॅच संपला नाहीये आणि बघता बघता या ठिकाणी चुकी होते. 2 धावा कंप्लीट झाल्या. आता मात्र बनवायचे त्या 3 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. एक मोठा फटका. अगदी या मॅच बाकी बदललं असं आपण म्हणू शकतो आणि तो षटकार आलाय. आपण जर पाहिलं तर प्रशांतच्या बॅट मधून चांगली बॅटिंग. पहिल्याच आल्या आल्या या इनिंग मध्ये पहिल्याच चेंडूवरती देखील षटकार येताना आपण पाहिलाय. आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगली मॅच झाली आहे. याच्यानंतर एका बाजूला साई 11 बाणेवाडी, दुसऱ्या बाजूला बीसीसी देऊवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. अशा पद्धतीने ही मॅच मात्र आपल्या झोळीमध्ये घातली आहे असं आपण म्हणूया. तामाणे वाडी हा संघ मात्र विजयी होतोय. अभिनंदन.